बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। शाळा बंद, शिक्षक पुनर्निरीक्षणाच्या कामात व्यस्त। नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागातील हा प्रकार आहे आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण रखडल्याने संताप व्यक्त होतोय। SIR मोहीम शेवटच्या टप्प्यात आहे आणि 10 तारखेपर्यंत आम्ही शाळेची वेळ सुद्धा बदललेली होती, जुलै मध्ये आणि 10 ऑगस्ट पर्यंत। आता परत शाळेची वेळ पुढील मागेप्रमाणे करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षकाकडून अपेक्षा आहे की ते वेळेवर उपस्थित राहतील। आता सगळ्यांचा ऑलमोस्ट SIRचं काम सुद्धा संपण्यात आलेलं आहे आणि मी यांना सगळ्यांना सूचना सुद्धा देणार आहोत की आपले शाळेचे जे कामकाज आहे त्यावर लक्ष द्यायचे आणि कोणत्याही परिस्थितीत शाळेबाहेर दिसायला नाही पाहिजे आणि शाळेची गुणवत्ता आणि शिक्षण कार्यक्रम मध्ये त्यांचा 100% कार्य असायला पाहिजे। यानंतर पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। अमरावती जिल्ह्यात सर्पदंशाचा कहर पाहायला मिळतोय। 3 महिन्यात तब्बल 734 जणांना सर्पदंश झालाय, तर यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। अमरावती जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदंशांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं समोर आलंय। मे ते जुलै या अवघ्या 3 महिन्यात तब्बल 734 नागरिकांना सर्पदंश झाला असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। शेतांमध्ये साचलेलं पाणी, घराजवळील झुडपे आणि ओलसर वातावरणामुळे सापांचा वावर वाढल्याचं दिसून येत आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयातील इरविन रुग्णालयात सर्वाधिक 357 सर्पदंशांच्या रुग्णावर उपचार करण्यात आले। यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। नेटवर्क अभावी सातपुड्यातील आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत। रेशन घेतल्यानंतर पावतीसाठी नदी ओलांडण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे। डोंगर चढून नेटवर्क शोधणं हे नागरिकांसाठी मोठं आव्हान बनलंय। नेटवर्क अभावी रेशन वाटपाची प्रक्रिया महिनाभर चालते। रेशन दुकानदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। वाघमारेंनी मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नवनाथ वाघमारेंचा संताप व्यक्त केलाय। जाणीवपूर्वक काही नेते स्वतःची पोळी भाजण्याकरता, स्वतःला या राज्यामध्ये नेते म्हणून एस्टॅब्लिश करण्याकरता अत्यंत चुकीचं विधान एकमेकांच्या समाजाविषयी करताना दिसत आहे। आत्ताच स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेणारे नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा मराठा समाजाविषयी बोलताना अत्यंत चुकीच्या भाषेचा वापर केलेला आहे। मुळात त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खराब पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही आपणास मागणी करत आहे की यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे, परंतु यांना सक्त ताकीद देऊन यांना सांगितलं पाहिजे महाराष्ट्र हे राज्य फुले शाहू आंबेडकर यांचंच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।